मित्रांनो, आज मी तुम्हाला स्वामी समर्थ यांच्या कृपेची एक सुंदर कथा सांगणार आहे। ही कथा आहे श्रद्धा, धैर्य आणि विश्वासाची। एक छोट्या गावात गणू नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता। त्याचे जीवन खूप कठीण होते। घरात गरिबी, शेतात पाणी नव्हते आणि त्यांच्या कुटुंबावर अनेक संकटे होती। पण एक गोष्ट मात्र त्यांच्याकडे खूप मोठी होती, ती म्हणजे स्वामी समर्थांवर असलेली अढळ श्रद्धा। गणू रोज सकाळी उठून स्वामी समर्थांचे नाव घेत असे। तो म्हणायचा, स्वामी समर्थ माझ्या पाठीशी आहे, मला कधीच एकटे सोडणार नाहीत। गावातील काही लोक त्यांची थट्टा करायचे। ते म्हणायचे, तुझ्याकडे ना पैसे आहे ना जमीन आहे, स्वामी समर्थ तुला कशी मदत करणार? पण गणू कधीही निराश झाला नाही। तो नेहमी शांतपणे म्हणायचा, विश्वास ठेवा, स्वामी समर्थ सर्व पाहत आहेत। एक वर्ष गावात भयंकर दुष्काळ पडला। सर्व शेतकऱ्यांची पिके वाळून गेली। लोक खूप चिंतेत पडले। गणूचेही पीक नष्ट झाले। त्या रात्री तो खूप दुःखी झाला आणि स्वामी समर्थांची मनापासून प्रार्थना करू लागला। रात्री त्याला एक स्वप्न पडले। त्या स्वप्नात स्वामी समर्थ त्याच्या समोर आले आणि शांत आवाजात म्हणाले, घाबरू नकोस, उद्या सकाळी तुझ्या शेताच्या मागच्या बाजूला खोद, तिथे तुला एक संकटातून मार्ग मिळेल। गणू सकाळी उठला आणि लगेच आपल्या शेतामध्ये मागे खोदायला लागला। काही वेळाने त्याला जमिनीखाली पाण्याचा झरा सापडला। ते पाणी त्याच्या शेतासाठी पुरेसे होते। हळूहळू त्याच्या शेतात पुन्हा हिरवे पीक उगू लागले। जिथे इतकं शेत वाळली होती, तिथे गणूचे शेत हिरवेगार झाले। गावातील लोक आश्चर्यचकित झाले। त्यांनी गणूला विचारले, हे कसे शक्य आहे? गणू हसून म्हणाला, हे माझे नाही, हे माझे स्वामी समर्थाचे आशीर्वाद आहे। त्या दिवसापासून गावातील लोकांना समजले की खरा विश्वास आणि श्रद्धा असेल तर कोणीही अडचण मोठी नाही। मित्रांनो, या कथेतून आपल्याला एक मोठा संदेश मिळतो। जीवनात कितीही संकटे आले, कितीही अडचण आल्या तरी श्रद्धा आणि धैर्य सोडू नका, कारण विश्वास आणि भक्ती यांच्यात अशी शक्ती असते जी अशक्य ही गोष्ट शक्य करून दाखवते। म्हणून नेहमी लक्षात ठेवा, मनात श्रद्धा ठेवा, धैर्य ठेवा आणि सतत चांगले काम करत राहा। स्वामी समर्थाची कृपा नक्कीच तुमच्यावर होईल। श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो।